जय शिवराय मित्रांनो, आपल्या पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेच्या अंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतची पीक कर्ज ही बिनव्याजी देण्याच्या संबंधात शासनाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली होती आणि ही बिनव्याजी कर्ज योजना शासनाच्या माध्यमातून 2021-22 पासून राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत 2021-22 मध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची जी पीक कर्ज आहेत याच्यावरील व्याज पूर्णपणे त्या शेतकऱ्यांना परत दिले जाणार आहे। आणि मित्रांनो, याच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 23 जून 2022 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून या योजनेसाठी 2022-23 करताचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत व्याजदरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनपर सवलत देण्याचा निर्णय 24 नोव्हेंबर 1988 रोजी घेण्यात आलेला आहे। याच्याच अंतर्गत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज हे बिनव्याजी देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्या योजनेकरता 4 एप्रिल 2022च्या परिपत्रकानुसार आर्थिक तरतूद देखील करण्यात आलेली आहे आणि या केलेल्या तरतुदीच्या 21% निधी वितरित करण्यासाठी आजच्या या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता। पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 232 कोटी रुपये वितरणाखाली उपलब्ध आहेत, त्यापैकी 48.72 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। म्हणजे 4 एप्रिल 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार वित्तीय तरतूद ही 2022-23 करता 232 कोटी रुपयाची करण्यात आलेली आहे आणि याच्याचपैकी 21% म्हणजे 48.72 कोटी एवढा निधी या शासन निर्णयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन 30 जून 2022 पर्यंत जे शेतकरी या ठिकाणी आपल्या नियमित पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीच्या आतमध्ये करतील अशा पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या निधीच्या माध्यमातून ही रक्कम वितरित केली जाईल। त्यांचं भरलेलं व्याज त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये परत केलं जाईल, जे साधारणपणे 2022च्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी क्रेडिट केलं जाऊ शकतं। मित्रांनो, मात्र आपण जर पाहिलं तर 29 मार्च 2022 याचप्रमाणे 31 मार्च 2022 रोजी नाबार्डच्या आणि केंद्र शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार सहकारी बँका ह्या ठरवलेल्या निकषानुसार पीक कर्ज देत नाहीत। या कारणास्तव 2% व्याजमाफी देणं बंद करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता हा निधी जरी उपलब्ध करून देण्यात आलेला असला तरी सहकारी बँकांना मात्र याच्यामधून लाभ देत असताना 2% पर्यंतचं व्याज हे त्या ठिकाणी मिळणार नाही। त्याच्यामुळे ते व्याज मात्र शेतकऱ्यांनाच भरावं लागेल, अशा प्रकारची एक शक्यता निर्माण झालेली आहे। ते व्याज शासन देत आहे की आता शेतकऱ्यांना भरावं लागणार हे देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे। मात्र इतर ज्या बँकेच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील या बँकांच्या माध्यमातून जी पीक कर्ज घेतलेली शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांची व्याज मात्र आता या ठिकाणी माफ केली जातील, ती परत येतील। आता बरेच जण प्रश्न करतात की या ठिकाणी कुठलंही व्याज परत येत नाही वगैरे। ही योजना 2021-22 पासून राबवण्यासाठी सुरुवात झालेली आहे, ज्याचं हे पहिलं वर्ष आहे आणि याची अंतिम मुदत ही 30 जून 2022 आहे। ही मुदत संपल्यानंतर पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पात्र करून पुढील त्याची प्रक्रिया पार पाडली जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे बिनव्याजी कर्ज योजनेच्या संदर्भातील हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज घेण्यात आलेला आहे, ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।